पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं वर्षभरातच घेतला मागे. पानांचा विद्यार्थ्यांकडून अपेक्षेप्रमाणे उपयोग न झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे शासनाचा निर्णय. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस गैरव्यवहार प्रकरणी 6व्या आरोपीला अटक. वर्सोव्यामधून घेतलं ताब्यात. आरोपी युक्रेनचा अभिनेता आर्मेन अट्टाईन असल्याची माहिती. म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी उद्या संगणकीय सोडत. सदनिकांसाठी विहित अनामत रकमेसह 71,642 अर्ज प्राप्त. राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची होणार स्थापना. कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश. प्रयागराज महाकुंभासाठी आतापर्यंत सुमारे 15 कोटी भाविकांनी संगमात स्नान केलं. 13 जानेवारीपासून यात्रा सुरू झाली तेव्हा पहिल्या दिवशी 1,65,00,000 लोकांनी स्नान केलं होतं. 40 कोटींपेक्षा अधिक भाविक कुंभमेळ्याला येण्याची शक्यता. उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडू संघटकांचं शानदार संचलन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचं झालं उद्घाटन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.